हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 21 नोव्हेंबरपासून खंडोबा षडरात्रोत्सव याला सुरुवात होते आहे. जशी आपली कुलदेवीची नवरात्र असते तशाच पद्धतीने खंडोबाची, महाराष्ट्राचे आपले कुलदैवत आहेत खंडोबा, त्यांची षडरात्रोत्सव म्हणजे 6 दिवस ही त्यांची स्थापना असते. जशी आपली घटस्थापना असते 9 दिवसांची, तशाच पद्धतीने 6 दिवसांची ही त्यांची घटस्थापना असते. बऱ्याच ठिकाणी घटस्थापना होत नाही, परंतु आपल्याला जसं आपण आपल्या कुलदेवीची सेवा करतो तशाच पद्धतीने कुलदैवतांची सुद्धा सेवा करायची असते. यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला आहे की 6 दिवस चंपाषष्ठीपर्यंत आपल्या खंडोबारायांची आपल्याला काय सेवा करायची आहे. मल्हारी सप्तशती याचा पाठ कशा पद्धतीने करायचा, काय सगळं म्हणजे सगळी माहिती आपल्या चॅनलवर आली आहे. तुम्ही खाली जाऊन तो व्हिडिओ बघू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी तो व्हिडिओ देते, तुम्ही तिथून बघू शकता. परंतु बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई आम्हाला हे पाठ करणं शक्य नाही, हा पाठ आमच्याने होणार नाही, आम्हाला अशी काहीतरी सेवा सांग छोटीशी की म्हणजे आम्ही पटकन करू शकतो. सेवा करायला बघा कसं होतं, सेवा जेवढी केली तेवढं आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. तुम्ही एवढी सेवा केली तुम्हाला एवढं फळ मिळेल, एवढी सेवा केली एवढं फळ मिळेल. परंतु काय होतं समजू शकते मी, काहींचं वेळेअभावी सुद्धा होतं. पुरुषांना इतका वेळ स्त्रियांना करावं लागतं. बऱ्याच स्त्रियांना घरात म्हणजे मुलं लहान असल्यामुळे किंवा काही वर्किंग वुमन असतात त्यांना सुद्धा वेळ मिळत नाही. म्हणून मी सेवा तुम्हाला देते. तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच ती सेवा तुम्ही करा किंवा त्यासोबत तुम्ही आजची जी सेवा मी सांगणार आहे ती सुद्धा तुम्ही करू शकता. तर आज मी जो व्हिडिओ करते आहे तो म्हणजे अगदी म्हणजे छोटीशी सेवा, ज्यांना ती सेवा करणं शक्य नसेल. अगदी म्हणजे तुम्ही ही तुमच्या कुलदेवताची 5 मिनिटाची सेवा करणार, 5 मिनिटं या सेवेला लागणार आहे. तर 6 दिवस आपल्याला ही सेवा करायचीच आहे. तुम्ही ही सेवा करून बघा. मी दरवर्षी ही सेवा करते म्हणून तुम्हाला सांगते. माझा अनुभव म्हणजे मी जी सेवा करत असते मीच ती तुम्हाला देत असते आणि ती सेवा तुम्ही करावा असा माझा अट्टहास आहे. आहे म्हणजे आहेच. कारण कुलदेवांची सेवा, कुलदेवीची सेवा आपल्या हातून होती तर कुलदेवाची सुद्धा व्हायला पाहिजे. तर कुलदेवाची सेवा केली तर कुलदेवीची आणि कुलदेवतांची सेवा केली तरच आपल्याला आयुष्यात सगळ्या गोष्टी मिळणार आहे. आपले दुःख, संकट, अडचणी दूर होणार आहे. नाहीतर मग काय होतं, घरात खूप अडचणी येत असतात, कमेंट्स येत असतात की ताई आमच्या घरात हे प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम आहे, काही ना काही असतं. तर हे प्रॉब्लेम काय येतात की आपल्या हातून आपल्या कुलदेवीची, कुलदेवतांची सेवा होत नाही. तर आजची जी सेवा आहे ती फक्त 5 मिनिटांची आहे. 5 मिनिटात तुमची ती सेवा होणार आहे. म्हणून हा व्हिडिओ महिलांनी पुरुषांनी दोघांनी बघायचा आहे. कारण दोघांपैकी कोणीही सेवा करू शकतं किंवा दोघांनी केली तरी सुद्धा चालेल. म्हणून हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. तर आजची माहिती अतिशय महत्त्वाची आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण बघा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला तर. आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की आमचे कुलदैवत खंडोबा नाही आहे, परंतु तरीसुद्धा म्हणजे तुमचे कुलदैवत खंडोबा नसतील, भैरोबा असतील किंवा ज्योतिबा असतील किंवा बालाजी भगवान असतील, दुसरे कुलदैवत असतील तरीसुद्धा ही सेवा तुम्हाला करायची आहे. ही सेवा आपल्या गुरुमाऊलीने आपल्याला दिलेली आहे. म्हणजे कुलदैवत तुमचे कुठलेही असो, ही सेवा जर तुम्ही केली तर ती तुमच्या कुलदैवतांपर्यंतच पोहोचणार आहे. कारण हे सगळे रूप आपल्या महादेवांचे, आपल्या भगवान विष्णूंचेच आहेत. तर त्यामुळे आपल्याला ही सेवा करायचीच आहे. तर तुम्हाला सेवा काय करायची आहे? आता ही सेवा पहिल्या सगळ्यात आधी म्हणजे महत्त्वाचं काय आहे की म्हणजे सेवा कोण करू शकतं? पुरुष महिला कोणी करू शकतं. दोघांपैकी एक जण ही सेवा करू शकतं. तर ही सेवा करायला फक्त 5 मिनिटं लागणार आहे. तर ही सेवा तुम्ही सकाळी, दुपारी, सायंकाळी कधीही करू शकता आणि संकल्पयुक्त करायची तरीसुद्धा करू शकता किंवा सेवा म्हणून करायची तरीसुद्धा करू शकता. सेवा करताना तुम्ही तुमच्या कुलदेवतांना सांगितलं की मी सेवा यासाठी करत आहे, तर ही माझी इच्छा पूर्ण करा. म्हणजे संकल्प पहिल्या दिवशी करायचा. 21 तारखेला तुम्हाला संकल्प करायचा आहे. तुमची काय इच्छा आहे ती इच्छा सांगायची आणि तुम्ही त्याला सुरुवात करायची, पठणाला सुरुवात करायची अशा पद्धतीने. आणि चंपाषष्ठीपर्यंत तुम्हाला याचं पठण करायचं आहे. आणि जर संकल्प नाही करायचा तर तुम्ही 21 तारखेपासून 26 तारखेपर्यंत याचं पठण करू शकता. आणि दररोज नित्यनेमाने तुम्हाला तुमच्या कुलदैवतांना सांगायचं आहे तुमची इच्छा काय आहे किंवा तुमची काय अडचण आहे. बघा, जोपर्यंत आपण देवाला सांगत नाही, आपण काय करतो, देवाला नमस्कार करतो आणि सगळ्या सेवा करतो आणि मोकळं होतो. तसं नाही होत. बघा, देव बसलेला आहे, तो ऐकतो आहे. परंतु कसं होतं, आपल्यासोबतच इतर जण सुद्धा सांगत असतात. जर देवाला काही सांगितलं गेलं, त्याच्या कानावर काहीतरी पडलं
तर तेव्हा तो आपली इच्छा पूर्ण करत असतो. आता एकच आहोत का आपण? हजारो लाखो लोक आहेत. कोणाला काय पाहिजे तर कोणाला काय पाहिजे, कोणाची काय अडचण तर कोणाचं काय दुःख संकट आहे. तर त्यामुळे आपल्याला देवाला प्रत्येक वेळेला सांगणं गरजेचं आहे. तुम्हाला 6 दिवस तुमची इच्छा सांगावीच लागणार. संकल्प करणार तर पहिल्या दिवशी सांगा, दररोज फक्त तुमची इच्छा सांगायची आहे. तर आता तुम्हाला पठण काय करायचं आहे? आता हा बघा, हा आपला ग्रंथ आहे मल्हारी सप्तशती. हा दिंडोरी प्रणीत ग्रंथ आहे. तर आता या ग्रंथात मी हा पाठ सांगितलेला आहे. आता या ग्रंथातलं आपल्याला काय पठण करायचं आहे? तुम्हाला 5 मिनिटाची सेवा करायची आहे ना, तर काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. आता यात दिलेलं आहे मल्हारी कवच. हे बघा, इथून इतकं आहे, इथून बस 5 पेजेसचं मल्हारी कवच आहे. आता मल्हारी कवचचं तुम्ही पठण करू शकता. हे आहे मल्हारी हृदय स्तोत्र, हे दुसरं आहे. हे फक्त 2च पानांचं आहे. यानंतर आहे मल्हारी अष्टक, हे इतकं आहे बघा, 1.5 पानांचं आहे. आणि त्यानंतर हा मल्हारी मार्तंडांचा मंत्र जप आहे. अगदी छोटासा मंत्र आहे. तो मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. मी तुम्हाला मल्हारी कवच, मल्हारी अष्टक, मल्हारी हृदय स्तोत्र आणि मल्हारी मार्तंडांचा मंत्र सांगितला 11 वेळा म्हणायला. आता एवढं सगळं सांगितलं, यातलं तुम्हाला जे करायचं असेल सेवा, आता तुम्ही मल्हारी अष्टक किंवा मल्हारी कवचचं करणार पठण, तर तुम्हाला तेच सांगायचं आहे की मी हे दोघं पठण करणार आहे, माझी ही इच्छा पूर्ण करा. किंवा फक्त मल्हारी कवच म्हणणार तर मल्हारी कवचचा उल्लेख करा. हे 6 दिवस मी तुमची सेवा करणार आहे, एवढी माझी इच्छा पूर्ण करा, एवढं माझं दुःख संकट दूर करा. तुमचं कर्ज असेल, जे काही तुमचं असेल, प्रॉब्लेम असतील तुमचे, ते तुम्हाला सांगा. 100% ते तुमचे प्रॉब्लेम दूर होणार आहे, तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. फक्त विश्वास ठेवा. विश्वास असेल तर सगळी गोष्ट होते. आणि सेवा केल्याशिवाय आपल्याला काहीच मिळणार नाही, तुम्हाला सांगते. आपण बाकीच्या गोष्टी करू शकतो, उपाय करू शकतो, सगळ्या काही गोष्टी करू शकतो, परंतु सगळ्यात आत येते ती म्हणजे सेवा. सेवा करून जर तुम्ही उपाय करणार, दुसऱ्या गोष्टी करणार, तर त्याचा इफेक्ट तुम्हाला होणार आहे. परंतु सेवा सोडून तुम्ही जर बाकीच्या गोष्टी करत गेले तर तुम्हाला त्याचा काही इफेक्ट मिळणार नाही. आणि मग जो कोणी सांगेल तुम्हाला उपाय करा, हे करा, ते करा, तर तुम्ही म्हणणार काय म्हणजे काहीही सांगतात, उपाय करायला लावतात आम्हाला. तर असं होत नाही. सेवा खूप महत्त्वाची असते. आपल्या गुरूंची सेवा, आपल्या आईची, आपल्या वडिलांची सेवा आपल्याला करावीच लागणार आहे. कुलदेवीची, कुलदेवतांची, आपल्या गुरुची सेवा, सगळ्यांची सेवा करावी लागेल, तरच आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे. तर आता 6 दिवस महिलांनी बघून घ्यायचं पिरियडची डेट. जर तुमच्या 6 दिवसांमध्ये येणार असेल तर तुम्ही करूच नका. तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आणि मध्ये जर पिरियड, आता डेटचं काय होतं आपल्याला कळत नाही, जर येऊनच गेले तर तुम्ही तुमच्या मिस्टरांना सांगू शकता. म्हणजे तुमच्या मिस्टरांना सांगा किंवा तुमच्या घरात कोणी असेल दुसरं, त्यांना तुम्ही सांगू शकता. काही हरकत नाही, एवढे 6 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर ही सेवा सगळ्यांनी नक्की करा. आता एवढं मी तुम्हाला सांगितले, त्यातलं तुम्हाला जे शक्य होईल ते करा. आणि संकल्पयुक्त करा किंवा संकल्प नाही केला तरी सुद्धा चालेल, पण 6 दिवस तुम्ही सेवा करून बघा. अगदी म्हणजे इतका छान तुम्हाला अनुभव येणार आहे. म्हणजे काहीतरी तुमच्या घरात कर्ज आहे, हळूहळू कर्ज कमी होत जाईल. किंवा तुमच्या घरात नोकरीची कोणाला समस्या आहे, हळूहळू तुम्हाला नोकरीचे मार्ग मोकळे होतील. म्हणजे कुठेतरी तुम्हाला जॉबचा कॉल आहे. म्हणजे तुमच्या मनासारखी सगळी गोष्ट होणार आहे. फक्त विश्वास ठेवा, आपल्या भगवंतावर विश्वास ठेवायचा आणि सेवा करायची. सेवा करा, सेवा करून बघा, अनुभव घ्या आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये खंडेराव महाराज की जय किंवा येळकोट येळकोट जय मल्हार आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर अतिशय छोटीशी माहिती जी मला तुम्हाला द्यायची. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावना लाईव्ह या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.